जनता की बात, जनता के साथ। खंडणी पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव व पोलीस अंमलदार चारुदत्त निकम यांना इसम नामे शकील अन्सारी हा अशोक मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक इथं अंमली पदार्थ विक्री करण्याकरता घेऊन येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने खंडणी विरोधातील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आज दिनांक 18/9/2025 रोजी अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर संत सावतामाळी मार्ग जयश्रीनगर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक इथं सापळा लावून इसम शकील आरिफ अन्सारी वय वर्ष 40 राहणार रूम नंबर 10 गल्ली नंबर 2 रहमतनगर वडाळा गाव नाशिक यास ताब्यात घेण्यात आले। नमूद इसमाच्या ताब्यात हिरवट रंगाची पाने, फुले व बिया असा संलग्न असलेला गांजा कॅनॅबिस हा अंमली पदार्थ 34,020 रुपये किमतीचा एकूण 1,701 ग्रॅम वजन असलेला बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने सापळा रचून कारवाई दरम्यान त्याच्या ताब्यातून मिळवून आला। आरोपी विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाणे इथं NDPS 1985 चे कलम 8(क)(20)(ब) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे। आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे। तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशान्वये सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचे ठरवलं। सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील आरिफ अन्सारी रहमतनगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे त्याच्या अपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे एक त्याच्या कब्जात बाळगलेले एक 1700 ग्रॅम 1 किलो 700 ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला। पंचांसमक्ष आम्ही ती कारवाई केली। जनता की बात, जनता के साथ।